नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतो एक नवीन आणि इंटरेस्टिंग चॅप्टर जो आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. याआधी आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट शिकलो आहोत, पण रिफ्रॅक्शन म्हणजे काय? तर जेव्हा लाईट एका ट्रान्सपरंट मीडियमपासून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियममध्ये जाते तर तेव्हा ती स्वतःचं डायरेक्शन चेंज करते, म्हणजे लाईट रेचं डायरेक्शन चेंज होतं आणि लाईट रेचं डायरेक्शन चेंज होतं यालाच आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणतो. तर मग आता आपल्याला या पाठामध्ये काय काय पाहायचं आहे? तर आपल्याला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट पाहायचं आहे, त्याचबरोबर आपल्याला लॉज ऑफ रिफ्रॅक्शन पाहायचं आहे, जसं की लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट असतं, त्याचबरोबर लॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट्स पण असतं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पाहायचा आहे आणि डिस्पर्जन ऑफ लाईट पाहायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला काही जे नेचरमध्ये आपण इन्सिडन्स पाहतो, जसं की रेनबो दिसतो, रेनबो का दिसतो, कसा दिसतो, कशामुळे दिसतो, तर ते पण आपण या लेसनमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर तुम्ही ऐकलं असेल की सूर्य आपल्याला 2 मिनटं आधी, म्हणजे तो उगवायच्या आधी, क्षितिजावर यायच्या आधी 2 मिनटं तो आपल्याला दिसतो आकाशामध्ये, म्हणजे त्या क्षितिजावरती. तर असं का होतं, तो इतक्या लवकर आपल्याला का दिसतो, 2 मिनटं लवकर का दिसतो तो, तर ते पण आपण या पाठामध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर तारे लुकलुकतात पण ग्रह लुकलुकत नाहीत, म्हणजेच स्टार्स लुकलुकतात, ट्विंकल करतात, पण प्लॅनेट्स ट्विंकलिंग नाही करत. मग असं का होतं, तर ते पण आपण या लेसनमध्ये पाहणार आहोत. सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट. फर्स्ट आपल्याला या ठिकाणी काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत. आता या ठिकाणी पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज मीन्ड बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट? लाईटचं रिफ्लेक्शन होणं म्हणजे काय होणं? तर लाईट जेव्हा एखाद्या सरफेसवरती पडते आणि तिथून ती रिटर्न येते, तर तिलाच आपण काय म्हणतो, लाईटचं रिफ्लेक्शन म्हणतो. पण लाईट काय आहे? तर लाईट हा एक एनर्जीचा फॉर्म आहे. लाईट इज एन एनर्जी. लाईट इज अ फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विच प्रोड्युसेस सेन्सेशन ऑफ विजन. सो व्हॉट इज लाईट? लाईट इज अ फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. त्याच्यानंतर आता व्हॉट इज रिफ्लेक्शन ऑफ लाईट? सो वेन लाईट फॉल्स ऑन सरफेस and it gets back or it deflects back in any direction, so in that case we called that light is reflected or reflection of light. What are the laws of reflection? मग laws of reflection काय आहेत? What are the laws of reflection? आपण याआधी ऑलरेडी laws of reflection आधीच्या स्टँडर्ड्समध्ये पाहिलेले आहेत. सो आता आपण तेच पाहणार आहोत की laws of reflection त्याचं रिव्हिजन करणार आहोत. तर पहिलं तर आपण असा एक डायग्राम बघितला होता. सो हे जे आहे परपेंडिक्युलर, तर ते नॉर्मल असतं, याला आपण नॉर्मल म्हणतो, आणि हा आपला प्लेन आहे किंवा मिरर आहे. ओके, सो अशा प्रकारे नॉर्मल हा मिररवरती परपेंडिक्युलर असतो. हा आपला फर्स्ट लॉ आहे. सेकंड लॉ काय आहे? सेकंड लॉ आहे की या ठिकाणी एक इन्सिडंट रे असतो. हा जो आहे हा इन्सिडंट रे आहे आणि हा जो आहे हा रिफ्लेक्टेड रे आहे. ओके, हा आहे इन्सिडंट रे आणि हा आहे रिफ्लेक्टेड रे. तर आता इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रे प्लेनच्या वरती आणि त्याचबरोबर नॉर्मल पण प्लेनच्या वरतीच लाय होतं. तर अशा प्रकारे हा आहे फर्स्ट रूल की नॉर्मल, रिफ्लेक्टेड रे अँड इन्सिडंट रे लाय ऑन अ सेम प्लेन. आता सेकंड रूल काय आहे? तर नॉर्मल इज परपेंडिक्युलर टू द प्लेन. ओके, नॉर्मल काय असतो? प्लेनवरती परपेंडिक्युलर असतो. प्लेन म्हणजेच इथे आपण काय घेणार आहोत? मिरर घेणार आहोत. ओके, त्यालाच आपण प्लेन पण म्हणतो. आता या ठिकाणी अँगल ऑफ इन्सिडन्स तयार होतो इन्सिडंट रेमुळे आणि या ठिकाणी अँगल ऑफ रिफ्लेक्शन तयार होतो रिफ्लेक्टेड रेमुळे. ओके, तर आता अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे नेहमी इक्वल असतात, म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हा आहे आपला अजून एक रूल, लॉ. त्याच्यानंतर नॉर्मलच्या अपोजिट साईडला कोण असतं? इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रे. त्याच्यामुळे इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टेड रे लाईज ऑन दी अपोजिट साईड ऑफ दी नॉर्मल. तर अशा प्रकारे हे काही लॉज आहेत. आता लेसन आहे की वी हॅव सीन दॅट जनरली लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. आपण पाहिलेलं आहे की लाईट एका स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करते. बिकॉज ऑफ दिस, इफ अन ओपेक ऑब्जेक्ट लाईज इन इट्स पाथ, अ शॅडो ऑफ द ऑब्जेक्ट इज फॉर्म्ड. आणि यामुळेच जेव्हा लाईट ट्रॅव्हल करत असते किंवा लाईट रेज जेव्हा ट्रॅव्हल करत असतात आणि तिच्या मार्गामध्ये जेव्हा एखादा ओपेक म्हणजे जो ऑब्जेक्ट पारदर्शी नाही आहे असं ऑब्जेक्ट, अपारदर्शी ऑब्जेक्ट ज्याच्यातून जो ट्रान्सपरंट नाही आहे तो ओपेक आहे. ओके, सो जेव्हा एखादा ओपेक ऑब्जेक्ट लाईटच्या पाथमध्ये येतो, लाईटच्या मार्गामध्ये येतो, तर तेव्हा त्या ठिकाणी त्या ऑब्जेक्टची शॅडो तयार होते. ओके, मग आपण शॅडोचे प्रकार पण पाहिलेले आहेत. वी हॅव ऑल्सो सीन इन प्रिवियस क्लासेस
हाऊ दिस शॅडोज चेंज ड्यू टू द चेंज इन रिलेटिव्ह पोझिशन ऑफ द सोर्स ऑफ लाईट अँड द ऑब्जेक्ट. आपण जेव्हा लाईटचा सोर्स बदलू त्याचबरोबर आपण जेव्हा ऑब्जेक्टची पोझिशन बदलू तर कशा प्रकारे शॅडोमध्ये बदल होतात हे पण आपण ऑलरेडी 7वी 8वीला पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर बट लाईट कॅन बेंड अंडर सम स्पेशल सर्कमस्टन्सेस ॲज वी विल सी बिलो. परंतु काही अशी परिस्थिती असतात की ज्याच्यामध्ये लाईट बेंड होते. म्हणजे आपण काय पाहिलं आहे की लाईट स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करते. बट काही अशा परिस्थिती असतात की जेव्हा लाईट बेंड होते. तर ती बेंड केव्हा होते तर तेच आपण या पाठामध्ये शिकणार आहोत, ज्याला आपण म्हणतो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. म्हणजेच वेन द लाईट चेंजेस इज डायरेक्शन वाईल गोईंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू दी अदर ट्रान्सपरंट मीडियम, दिस इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. सो आता या ठिकाणी रिफ्रॅक्शन ऑफ लाईट शिकण्याआधी आपल्याला 2 एक्सपेरिमेंट सांगितलेले आहेत. पहिल्यांदा या ठिकाणी ॲक्टिव्हिटी 1 आहे. तर यासाठी आपल्याला मटेरियल घ्यायचं आहे, ते म्हणजे ग्लास, 5 रुपी कॉईन, पेन्सिल आणि मेटॅलिक वेसल. तर हे काही मटेरियल आपल्याला घ्यायचं आहे. ॲक्टिव्हिटी 1मध्ये आहे टेक अ ट्रान्सपरंट ग्लास अँड फिल इट विथ वॉटर. तर आपल्याला एक ट्रान्सपरंट ग्लास घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला पाण्याने फिल करायचं आहे. सो आपण आधी एक ट्रान्सपरंट ग्लास घेऊया. इथे ड्रॉ नाही करता येणार, बट तुम्ही सपोज करा की हा ग्लास आहे. हा एक ग्लास आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी भरणार आहोत आता. सो हा ग्लास आहे ज्याला आपण पाण्याने फिल केलेला आहे. ओके, सपोज की पाणी आहे. तर ग्लासला आपण पाण्याने फिल केलं आहे आणि त्याच्यामध्ये डीप सम पोर्शन ऑफ अ पेन्सिल वर्टिकली इन वॉटर अँड ऑब्झर्व द थिकनेस ऑफ द पोर्शन ऑफ द पेन्सिल इन वॉटर. आता त्याच्यामध्ये आपण एक पेन्सिल डीप करणार आहोत. पाणी इथपर्यंत आहे. ओके, ही पेन्सिल आहे. पेन्सिल जेव्हा आपण पूर्णतः पाण्यामध्ये डीप करणार तर तेव्हा पाण्यामध्ये असणारी तिची जाडी आपल्याला बघायची आहे. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा आपण ती पेन्सिल पूर्णतः पाण्यामध्ये टाकणार तर तेव्हा इथे काय होते, पाण्यामध्ये जेवढा तिचा भाग आहे तर तेवढा आपल्याला जरा वरच्या पेन्सिलपेक्षा जाड दिसणार आहे. म्हणजे ही पेन्सिल वरची कशी आहे, बारीक आहे, आणि हा आतला पोर्शन कसा असणार आहे, थोडासा आपल्याला जाड दिसणार आहे. सो नाव कीप द पेन्सिल इन्क्लाइंड इन द वॉटर. आता ही पेन्सिल तुम्हाला थोडीशी काय करायची आहे, आडवी करायची आहे. म्हणजे आता ही आपण स्ट्रेट ड्रॉ केली होती, तर तुम्हाला काय करायची, तिला थोडीशी आडवी करायची. सो आता पेन्सिल जेव्हा आपण आडवी ड्रॉ करणार या ठिकाणी तेव्हा तुम्हाला काय दिसून येईल, तर असं त्यांनी विचारलेलं आहे. आता मी पेन्सिल इथे स्ट्रेटच काढते थोडीशी. ओके, सो आता या ठिकाणी टू द वॉटर सरफेस अँड ऑब्झर्व इट्स थिकनेस. इन बोथ केसेस द पोर्शन ऑफ द पेन्सिल इनसाइड वॉटर अपियर्स टू बी थिकर. आता जिथपर्यंत पाणी आहे तिथपर्यंत हा पेन्सिलचा भाग जो आहे तो आपल्याला थोडासा ओरिजिनल पेन्सिलपेक्षा थोडासा जाड दिसणार आहे. ओके, सो इन द सेकंड केस द पेन्सिल अपियर्स टू बी ब्रोकन. आणि जेव्हा आपण या पेन्सिलला सेकंड याच्यामध्ये आडवं ठेवणार, म्हणजे थोडंसं इन्क्लाइन, थोडं तिरपं ठेवणार आहोत, तर तिरपं ठेवल्यानंतर असं वाटेल आपल्याला की इथे थोडीशी पेन्सिल तुटलेली आहे, असं आपल्याला तिथे भासणार आहे, जाणवणार आहे. तर अशा प्रकारे असं वाटेल की ही पेन्सिल थोडीशी इथे तुटलेली आहे. मग असं का होतं, की असं आपल्याला का वाटतं, जेव्हा आपण ती पेन्सिल स्ट्रेट ठेवू तेव्हा आपल्याला असं वाटतं की पाण्यामधली पेन्सिलची जाडी थोडीशी वाढलेली आहे, आणि जेव्हा आपण ती पेन्सिल अशी आडवी ठेवू, तिरपी ठेवू, तेव्हा आपल्याला असं वाटतं की इथून पेन्सिल तुटलेली आहे. तर मग असं का होतं आहे, असं इथे विचारण्यात आलेलं आहे. ते आपण पुढे त्याचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. आधी आपण ॲक्टिव्हिटी नंबर 2 पाहूया. तर ॲक्टिव्हिटी 2 आहे टेक अ 5 रुपी कॉईन इन अ मेटॅलिक वेसल. आता तुम्हाला या ठिकाणी एक 5 रुपयाचं कॉईन घ्यायचं आहे एका मेटॅलिक वेसलमध्ये. सपोज की हे मेटॅलिक वेसल आहे आणि आपण चांगलं ड्रॉ करूया जरासं. सपोज की ते एक मेटॅलिक वेसल आहे आणि या मेटॅलिक वेसलमध्ये एक 5 रुपयाचा कॉईन याच्यामध्ये ठेवलेला आहे. ओके, हा एक 5 रुपयाचा कॉईन ठेवलेला आहे आणि स्लोली गो अवे फ्रॉम द वेसल. आणि तुम्ही या ठिकाणी उभे आहात आणि तुम्हाला काय करायचं आहे, हळूहळू या वेसलपासून तुम्ही सपोज इथे उभे आहात आणि तुम्हाला हा जो आहे, सपोज की हा तुमचा डोळा आहे असं सपोज करा. ॲक्च्युली तुम्हाला असं या ठिकाणी हा कॉईन पाहता येत असेल, बट तुम्ही जेव्हा इथून लांब जाल, एका सर्टन डिस्टन्सपर्यंत जाल, जसं की तुम्ही या ठिकाणी आला तर तुम्हाला तो कॉईन सहजासहजी पाहता येत नाही आहे, अशा ठिकाणापर्यंत तुम्ही जा. स्टॉप ॲट द प्लेस वेअर द कॉईन डिसअपियर्स. आता या ठिकाणी तुम्ही उभा आहात तर तुम्हाला तो कॉईन पाहता येत नाही आहे. ओके, मग अशा ठिकाणी जाऊन तुम्ही स्टॉप व्हा की ज्या ठिकाणी तुम्हाला तो कॉईन पाहता येणार नाही. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे कीप लुकिंग इन द डायरेक्शन ऑफ कॉईन. पण तुम्ही त्या कॉईनच्या डायरेक्शनकडे बघत राहावा की कॉईन कुठे आहे. त्याच्यानंतर आस्क युअर फ्रेंड टू स्लोली फिल वॉटर इन द वेसल. यू विल बी एबल टू सी द कॉईन वन्स द लेवल ऑफ वॉटर रिचेस अ सर्टन हाईट. मग तुमच्या मित्राला सांगा तुम्ही की त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाक. मग तुमचा मित्र जेव्हा या ठिकाणी थोडंसं पाणी टाकेल आणि हे पाणी जेव्हा सर्टन हाईटपर्यंत पोहोचेल तेव्हा तुम्हाला हा कॉईन इथे उभा राहूनही पाहता येईल. मग असं का होतं आहे,
म्हणजे आधी तर तुम्हाला दिसत नव्हतं, पण पाणी टाकल्यानंतर तुम्हाला तो कॉईन पाहता येतो आहे. मग असं का होतं आहे? का तर असं तुमच्या मनामध्ये आलं असेल की हा कॉईन वरती आला असेल पाण्याच्या, म्हणून पाहता येत असेल. पण कॉईन खूप जड असतो की तो पाण्यामध्ये तरंगू शकत नाही, त्याच्यामुळे तो त्याच्याच पोझिशनला आहे, तरी पण आपल्याला पाहता येते. मग असं का होतं आहे? तर आता या ठिकाणी जेव्हा तुम्ही इथून त्या कॉईनकडे पाहत होता आधी, पाणी टाकायच्या आधी, तर तेव्हा या कॉईनकडून जे रिफ्लेक्ट होणाऱ्या ज्या लाईट रेज आहेत, तर ते या ठिकाणी अडवल्या जात होत्या. या वेसलमुळे ते तुमच्यापर्यंत पोहोचतच नव्हत्या, म्हणजे या ठिकाणी काही कनेक्शनच नव्हतं. पण जेव्हा इथे पाणी टाकण्यात आलेलं आहे, तर तेव्हा काय होतं, या ज्या लाईट रेज आहेत तर ते या ठिकाणी पाण्यापर्यंत येत आहेत स्ट्रेट, आणि इथून त्या अशा इन्क्लाइंड होत आहेत आणि मग त्या तुमच्याकडे येत आहेत. म्हणजे इथून त्या थोड्याशा त्यांचं डायरेक्शन चेंज करत आहेत. ओके, म्हणजे इथून त्या वर येत आहेत आणि इथून थोडंसं डायरेक्शन चेंज करतात आणि मग तुम्हाला ते पाहता येते. तुमच्या डोळ्यापर्यंत त्या रेस पोहोचत आहेत आणि तुम्हाला ते पाहता येते. म्हणजे या ठिकाणी लाईट रेजची डायरेक्शन चेंज झालेली आहे एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये येत असताना, आणि ते डायरेक्शन चेंज झाल्यामुळेच तुम्हाला तो कॉईन पाहता येतो आहे. आता हे झालं सेकंड ॲक्टिव्हिटीचं एक्सप्लेनेशन. मग फर्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला पाहायला मिळत होतं की ते जे पेन्सिल आहे तर ती जेव्हा आपण स्ट्रेट ठेवली होती, तर तेव्हा ती पेन्सिल जेव्हा आपण स्ट्रेट ठेवतो आहे तर ते आपल्याला त्याची त्याची जी पेन्सिलमधली पाण्यामध्ये असलेली जाडी आहे तर ती थोडी जास्त दिसते आहे आणि वरची पेन्सिलची ओरिजिनल जाडी आहे. मग असं पण त्या ठिकाणी पण हाच आहे की लाईट जे आहे तर ते आपलं डायरेक्शन चेंज करत असते एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाताना, आणि तोच इन्सिडन्स आज आपल्याला इथे पाहायचा आहे. तर अशा प्रकारे दोन ॲक्टिव्हिटीज आपण पाहिलेले आहेत. आता आपण पाहूया, इन द बोथ अबो ॲक्टिव्हिटीज द ऑब्झर्व्ड इफेक्ट आर क्रिएटेड ड्यू टू चेंजेस इन द डायरेक्शन ऑफ लाईट वाईल कमिंग आउट ऑफ द वॉटर. आणि या ठिकाणी आपण दोन्ही ॲक्टिव्हिटीजमध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये जे ऑब्झर्वेशन आपण केलं ते कशामुळे घडतं आहे, तर लाईट काय करते, पाण्यामधून बाहेर येताना आपलं डायरेक्शन चेंज करते. सो लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन वाईल गोईंग फ्रॉम अ ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम. दिस इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. जेव्हा लाईट एका ट्रान्सपरंट मीडियमपासून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियमकडे ट्रॅव्हल करत असते तर तेव्हा ती स्वतःचं डायरेक्शन चेंज करत असते आणि त्यालाच आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणतो. ओके, तर अशा प्रकारे या ॲक्टिव्हिटीमधून आपण व्हॉट इज मीन बाय रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ते पाहिलेलं आहे. आता आपल्याला या ठिकाणी खाली अजून एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ॲक्टिव्हिटी नंबर. आता आपण पाहतो नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटी नंबर 3. तर या ठिकाणी ॲक्टिव्हिटी नंबर 3मध्ये आहे, कीप अ ग्लास स्लॅब ऑन अ ब्लँक पेपर अँड ड्रॉ इट्स आउटलाईन PQRS ॲज शोन इन फिगर 6.1. तर या ठिकाणी आपल्याला फिगर 6.1मध्ये ज्याप्रमाणे दाखवलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला एक ग्लास स्लॅब घ्यायचा आहे. ग्लास स्लॅब म्हणजे काय, तर एक काचेचा एक तुकडा घ्यायचा आहे रेक्टँग्युलर शेपमधला, आणि त्याची आउटलाईन तुम्हाला कागदावरती काढायची आहे आणि त्याला तुम्ही PQRS अशी नावं देणार आहात. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय आहे ते आपण पाहूया. नेक्स्ट स्टेप आहे की ड्रॉ ॲन इन्क्लाइंड स्ट्रेट लाईन ऑन द साईड ऑफ PQ सो दॅट इट इंटरसेक्ट्स PQ ॲट N. सो या ठिकाणी तुम्हाला एक इन्क्लाइंड लाईन काढायची आहे जी PQला, म्हणजे PQ हे जे पॉईंट्स आहेत तर या PQ पॉईंटला Nमध्ये इंटरसेक्ट करेल अशी एक लाईन तुम्हाला इथे ड्रॉ करायची आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे, पियर्स 2 पिन्स वर्टिकली ॲट 2 पॉईंट्स A and B अलॉंग द लाईन. आता या ठिकाणी आपण एक इन्क्लाइंड म्हणजे काय, तर आपण एक काय केलेलं आहे, आडवी अशी एक तिरपी लाईन ड्रॉ केलेली आहे, आणि तिरप्या लाईनवरती आपण इथे A आणि B वरती टाचण्या अशा ठेवलेल्या आहेत, टाचण्या रोवलेल्या आहेत A आणि B पॉईंटवरती. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, लुक ॲट द पिन्स A and B फ्रॉम द अपोजिट साईड ऑफ द स्लॅब अँड पियर्स पिन्स C and D वर्टिकली सो दॅट द इमेजेस ऑफ A and B आर इन विथ द लाईन C and D. म्हणजेच या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की तुम्ही इथे टाचण्या ज्या रोवलेल्या आहेत तर या टाचण्यांना तुम्ही या डायरेक्शनमध्ये, म्हणजे जिथे रोवलेले आहेत त्याच्या अपोजिट डायरेक्शनकडून तुम्ही पहा, आणि तुम्हाला जिथे या डायरेक्शनकडून पाहिल्यानंतर टाचण्या दिसत आहेत तर तिथे तुम्ही ते दुसऱ्या टाचण्या रोवा आणि त्यातून जाणारी एक लाईन ड्रॉ करा, जसं की CD मधून जाणारी एक लाईन या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. त्याच्यानंतर पुढे आहे, नाव रिमूव्ह द चिप अँड द पिन्स अँड ड्रॉ अ स्ट्रेट लाईन गोईंग थ्रू पॉईंट C आणि D. ते पण आपण बघितलं. सो दॅट इट इंटरसेक्ट्स SR ॲट M. मग या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, तर CD मधून जाणारं तर या ठिकाणी CD मधून जाणारे आपण इथे 2 पॉईंट्स ड्रॉ केलेले होते, म्हणजे CD असे आपण 2 पिन्स रोवले होते आणि त्यातून जाणारी एक लाईन आपण इथे ड्रॉ केलेली आहे. ती लाईन अशी ड्रॉ करायची आहे की ती S आणि Rला M या पॉईंटमध्ये छेदेल, इंटरसेक्ट करेल. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहायचं आहे नेक्स्ट स्टेप,
जॉईन पॉईंट्स एम अँड एन, ऑब्झर्व द इन्सिडंट रे ए एन अँड इमर्जंट रे एम डी. आता या ठिकाणी आपल्याला आपण जेव्हा असे सी डी लाईन ड्रॉ करणार तर या ठिकाणी इथे एम आणि इथे एन हा आपल्याला काय करायचं आहे, जॉईन करायचे, हे 2 पॉईंट्स जॉईन करायचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे जे रेज आहेत म्हणजे या ठिकाणी एमर्जंट रे आहे आणि इथे जे इन्सिडेंट रे आहे दॅट इज ए बी, ते तुम्हाला ऑब्झर्व करायचे. द फर्स्ट रिफ्रॅक्शन ऑकर्स वेन लाईट रेज एंटर्स द ग्लास फ्रॉम एअर ॲट एन ॲट साईड पी क्यू. म्हणजे या ठिकाणी रिफ्रॅक्शन कुठे कुठे घडून येतं आहे आणि कशाप्रकारे घडून येते ते आपल्याला सांगण्यासाठी ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तर या ठिकाणी पहिल्यांदा जेव्हा आपण पाहिलं तर लाईट रे या ठिकाणी सराउंडिंगमध्ये असणार आहेत, एअरमध्ये असणार आहेत. मग एअरमधून या ग्लास स्लॅबमध्ये जेव्हा लाईट रे येणार तर तेव्हा ते अशा प्रकारे ए बी या पॉईंटमधून येणार आहेत. आणि जेव्हा ते ए बी या पॉईंटमधून येणार आहेत तर तेव्हा ते पी क्यूला छेदणार आहेत. ओके, ए बी या पॉईंटमधून येत असताना ते पी क्यूला या ठिकाणी छेदणार आहेत. आणि त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, द सेकंड रिफ्रॅक्शन, या ठिकाणी पहिलं रिफ्रॅक्शन झालं कारण इथे लाईटने काय केलं, डायरेक्शन चेंज केली. आता लाईट जी आहे तर तिने एकतर अशा पद्धतीने जायला हवं होतं, ओके, पण ती अशी जाते का, तर ती अशी नाही जाते, लाईट अशी येते आणि ती इथे अशा प्रकारे इथे एम एनला जॉईन करते. म्हणजे ती इथे डायरेक्शन स्वतःचं चेंज करते, ती अशी स्ट्रेट नाही जात. म्हणजे इथे ती काय करते, पहिल्यांदा रिफ्रॅक्शन करते. कारण आपण बघितलेलं आहे की लाईट जेव्हा रिफ्रॅक्शन करते, डायरेक्शन चेंज करते, तेव्हा त्याला आपण रिफ्रॅक्शन असं म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की द सेकंड रिफ्रॅक्शन. आता सेकंड रिफ्रॅक्शन कधी होते, द सेकंड रिफ्रॅक्शन ऑकर्स वेन लाईट एंटर्स एअर थ्रू ग्लास ॲट पॉईंट एम. आता या ठिकाणी पॉईंट एमवरती सेकंड रिफ्रॅक्शन होते. पॉईंट एमवरती होते म्हणजेच काय, जेव्हा ग्लासमधून लाईट रेज एअरमध्ये जाणार आहेत तेव्हा एमवरती परत रिफ्रॅक्शन होते. आता जर इथे लाईट रेज अशा आल्या होत्या म्हणजे इथून त्यांनी डायरेक्शन चेंज करून त्या अशा आल्या, मग त्या परत अशाच जायला पाहिजे होत्या, पण त्या अशा गेल्या का नाही, त्यांनी या ठिकाणी डायरेक्शन चेंज केली. मग इथे दुसरं रिफ्रॅक्शन घडून आलं. पहिलं रिफ्रॅक्शन पॉईंट एनवरती, दुसरं रिफ्रॅक्शन पॉईंट एमवरती. ओके, साईड एस आरवरती आहे तर त्या ठिकाणी. फॉर द फर्स्ट रिफ्रॅक्शन द अँगल ऑफ इन्सिडन्स इज आय. या ठिकाणी अँगल ऑफ इन्सिडन्स काय आहे, आय आहे. वाईल फॉर सेकंड इट इज I1. आणि या ठिकाणी सेकंडच्या वेळेस इथे काय असणार आहे, I1 असणार आहे. आता या ठिकाणी पण इन्सिडंट रे कोणता आहे ते कसं ओळखणार, तर जो रे आलेला आहे तर तो कोणता आहे, इन्सिडंट रे आहे. म्हणजेच या ठिकाणी हा जो रे आहे तर तो इन्सिडंट रे आहे. ओके, आणि याला आपण या ठिकाणी I1 देणार आहोत आणि हा फर्स्ट इन्सिडंट रे, हा सेकंड इन्सिडंट रे. त्याच्यानंतर पुढे आहे द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ॲट एन इज आर. आणि या ठिकाणी एन पॉईंटवरती रिफ्रॅक्शन अँगल कोणता आहे, आर आहे. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय आहे, आर आहे. त्याच्यानंतर पुढे आहे नोट दॅट अँगल आय इज इक्वल टू आर. म्हणजे या ठिकाणी I1 आणि आर इक्वल असणार आहे. ओके, एकाच मीडियममधले जे अँगल्स असतात दोन, अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, हे नेहमी कसे असतात, इक्वल असतात. तो ऑलरेडी लॉज आहे. तर मग या ठिकाणी हे आणि हे इक्वल नसणार आहे कारण ते एका मीडियममध्ये आहेत का, नाहीत. परंतु हे म्हणजे हा जो आर आहे तो आणि या ठिकाणी I1 जे आहेत ते मात्र इक्वल असणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं आहे, इन द सेकंड रिफ्रॅक्शन, या ठिकाणी सेकंड रिफ्रॅक्शनच्या वेळेस द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ई. मग या ठिकाणी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय आहे, ई आहे. या ठिकाणी आपण त्याला एमर्जंट रे असं म्हणतो. इथे आपण त्याला काय म्हणत होतो, रिफ्रॅक्टेड रे, पण या ठिकाणी आपण एमर्जंट रे म्हणतो. म्हणून हा कोणता आहे, अँगल ऑफ एमर्जंट आहे. ओके, सो या ठिकाणी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय घेण्यात आलेला आहे, ई घेण्यात आलेला आहे, जो या ठिकाणी या आयशी इक्वल असणार आहे. कारण हे दोन मीडियम कसे आहेत, इक्वल आहेत. त्याच्यामुळे हा अँगल आणि हा अँगल जो असणार आहे तर तो इक्वल असणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे ऑन बोथ पॅरलल साइड्स PQ and RS of the glass slab, the change in direction of light ray is equal but in opposite direction. चेंज इन डायरेक्शन इक्वल आहे पण कशी आहे, अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे. या ठिकाणी PQ इज पॅरलल टू SR आहे. थस द लाईट रे MD. आता या ठिकाणी जी लाईट रे MD आहे म्हणजे ही जी लाईट रे आहे तर ही लाईट रे एमर्जिंग फ्रॉम ग्लास स्लॅब इज पॅरलल टू द इन्सिडंट रे AN. आता ही लाईन आणि ही लाईन पॅरलल असणार आहे. आता आपण या ज्या लाईन्स आहेत त्या जरा पुढे एक्सटेंड करूया. म्हणजेच या ठिकाणी AN जे आहे त्याला आपण जर पुढे ते ऑलरेडी वाढवलेलं आहे आणि हे जर वाढवलं तर या दोन कशा आहेत, पॅरलल आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी सांगितलेलं आहे की MD इज पॅरलल टू AN. ओके, द साईड PQ ऑफ द स्लॅब. PQवरती असलेला जो AN आहे तर तो. बट द एमर्जंट रे इज समवॉट डिस्प्लेस्ड विथ रेस्पेक्ट टू द इन्सिडंट रे. बट आता या ठिकाणी एमर्जंट रे डिस्प्लेस झालेला आहे. एमर्जंट रे थोडासा त्यांनी जागा चेंज केलेली आहे विथ रिस्पेक्ट टू द इन्सिडेंट्स रे. ओके, तर अशा प्रकारे या ठिकाणी एक्सप्लेनेशन होतं.
खूप इझी आहे, एवढं काय अवघड नाही आहे. तुम्हाला फक्त डायग्राममध्ये बघून ते बघायचं आहे की नेमकं कुठे काय घडतं आहे आणि कुठला अँगल कशाप्रकारे तयार होतो आहे. त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत पुढे. तर या ठिकाणी विल लाईट ट्रॅव्हल थ्रू अ ग्लास स्लॅब विथ द सेम वेलॉसिटी ॲज इट ट्रॅव्हल्स इन एअर. तर नाही, याचं उत्तर काय आहे? नो. का? तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मटेरियलचे पार्टिकल्स किंवा मॉलिक्युल्सची संख्या किंवा मॉलिक्युल्सचं एकमेकांमध्ये असणारं फोर्स हे वेगवेगळं असतं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी लाईट रेची ट्रॅव्हल करण्याची वेलोसिटी पण वेगवेगळी असते. त्याच्यामुळे एअरमध्ये ती जेवढ्या वेलोसिटीने ट्रॅव्हल करते तेवढ्याच वेलोसिटीने ती ग्लास स्लॅबमध्ये ट्रॅव्हल करेल असं नाही आहे. ओके. विल द वेलोसिटी ऑफ लाईट बी सेम इन ऑल मीडिया? नाही, त्यांचे मॉलिक्युल्स प्रत्येक मीडियामध्ये सेम नसतात, त्यांचा फोर्स त्यांच्यामध्ये असलेला फोर्स सेम नसतो. त्याच्यामुळे लाईटची वेलोसिटी प्रत्येक ठिकाणी इक्वल नसणार आहे किंवा सेम नसणार आहे. त्याच्यानंतर पुढे आहे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन पण खूप इझी आहे. लेट अस स्टडी द लाईट रे एंटरिंग अ ग्लास स्लॅब फ्रॉम एअर ॲज शोन इन फिगर 6.2. 6.2 मध्ये दाखवल्याप्रमाणे हिअर AN इज द इन्सिडेंट रे अँड NB इज द रिफ्रॅक्टेड रे. आता या ठिकाणी AN काय आहे? इन्सिडेंट रे आहे आणि त्याचबरोबर रिफ्लेक्टेड रे कोणता आहे? तर NB इज अ रिफ्लेक्टेड रे. ओके. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे ॲट द पॉईंट ऑफ इन्सिडन्स N आर ऑन द अपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल टू द सरफेस ऑन द स्लॅब ॲट दॅट पॉईंट दॅट इज CD. म्हणजेच या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? तर AD अँगल ऑफ इन्सिडेंट रे आहे, म्हणजे या ठिकाणी अँगल ऑफ इन्सिडन्स आहे आणि या ठिकाणी NB जे आहे तर ते रिफ्रॅक्टेड रे आहे. मग आता इथे हे कोणतं आहे? CD काय आहे? CD नॉर्मल आहे. मग AN आणि NB हे काय आहेत? नॉर्मलच्या विरुद्ध दिशेला आहेत. ओके. आणि ते एकाच प्लेनवरती लाय होत आहेत पण. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे फॉर अ गिवन पेअर ऑफ मीडिया. या ठिकाणी जे आपल्याला मीडिया दिलेला आहे, जो मीडियम दिलेला आहे, तर हे एअर अँड ग्लास म्हणजे एअरमधून लाईट रे येतं आहे ते ग्लासमध्ये जातं आहे. ओके. द रेशो ऑफ सीन आय टू सीन आर इज कॉन्स्टंट. म्हणजे या ठिकाणी रेशो जो आहे अँगल ऑफ इन्सिडन्सचा आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शनचा तर तो कसा आहे? कॉन्स्टंट आहे. सो हेअर आय इज द अँगल ऑफ इन्सिडन्स आणि आर इज द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. या ठिकाणी आय काय आहे? अँगल ऑफ इन्सिडन्स आहे आणि आर आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आणि या दोघांचा रेशो कसा आहे? कॉन्स्टंट असणार आहे. त्याच्यानंतर पुढे आपण पाहतोय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे ते आपण पाहूया. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स द चेंज इन डायरेक्शन ऑफ अ लाईट रे वाईल एंटरिंग डिफरंट मीडिया इज डिफरंट. बरोबर आहे. प्रत्येक मीडियममध्ये एंटर करण्याचा लाईट रेचं जे डायरेक्शन आहे तर तेव्हा लाईट रे डायरेक्शन चेंज करत असते. म्हणजे जेव्हा ती हवेमधून ग्लास स्लॅबमध्ये आली तेव्हा तिने डायरेक्शन चेंज केला, ग्लास स्लॅबमधून हवेमध्ये गेली तेव्हा तिने डायरेक्शन चेंज केला, जेव्हा ती पाण्यामधून एअरमध्ये जाणार तेव्हा डायरेक्शन चेंज करणार, एअरमधून पाण्यामध्ये येणार तेव्हा पण लाईट रेची जी डायरेक्शन आहे तर ती चेंज होणार. म्हणजे डिफरंट मीडियामधून जात असणार लाईट रे आपली डायरेक्शन चेंज करत असते. इट इज रिलेटेड टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. आणि हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सशी रिलेटेड आहे. मीडियमचे जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तर त्याच्याशी ते रिलेटेड आहे. त्याच्यानंतर द व्हॅल्यू ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डिफरंट फॉर डिफरंट मीडिया. प्रत्येक मीडियाची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू ही वेगवेगळी असते. जसं की एअरची 1.0003 आहे. त्याच्यानंतर पुढे आहे अँड ऑल्सो फॉर लाईट ऑफ डिफरंट कलर्स फॉर द सेम मीडियम. ओके. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस ऑफ सम सबस्टन्स विथ रिफ्लेक्ट टू द वॅक्यूम आर गिवन इन द टेबल. आता या ठिकाणी आपल्याला पेज नंबर 75 वरती एक टेबल दिलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्या प्रत्येक सबस्टन्सचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सांगलेले आहे. जसं की एअरचं 1.0003 आहे, आईसचं 1.31 आहे, वॉटरचं 1.33 आहे, अल्कोहोलचं 1.36 आहे. तर अशा प्रकारे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्या ओरिजिनल पेजकडे आपण येऊया. पुढे आपल्याला सांगितलं आहे की द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ मीडियम विथ रेस्पेक्ट टू वॅक्यूम इज कॉल्ड ॲज ॲब्सल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजेच एखाद्या मीडियमची व्हॅक्यूमशी जी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असते त्याला आपण ॲब्सल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हणतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड्स ऑन द वेलोसिटी ऑफ लाईट इन द मीडियम. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही लाईटची जी वेलोसिटी आहे त्या मीडियममध्ये त्याच्यावरती अवलंबून असते. आता या ठिकाणी सांगितलेलं आहे
साइन आय अपॉन साइन आर हे कॉन्स्टंट आहे, जे आपण या डायग्रामच्या आधारे ऑलरेडी समजून घेतलं होतं. सो या ठिकाणी एन इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. मग कॉन्स्टंट आहे, सो एन कॉन्स्टंटसाठी त्यांनी घेतलं एन घेतलेलं आहे, आणि एन काय आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडियम. सेकंड मीडियमचा फर्स्ट मीडियमशी असलेला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स या ठिकाणी एनने दर्शवलेला आहे. आता या ठिकाणी हे दर्शवण्याच्या आणखी काही पद्धती आहेत ज्या आपण यापुढे पाहणारच आहोत. तत्पूर्वी आपण ते पण इथेच पाहून घेऊया. तर जेव्हा अशा प्रकारे असतं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडियन, आणि तेव्हा एन हे काय असतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतं. सो या ठिकाणी आपण काय दाखवणार आहोत, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम टू द फर्स्ट मीडियन. ओके, तर ते अशा प्रकारे आपण शो करतो जेव्हा आपल्याला ते दाखवायचं असतं. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे धिस सेकंड लॉ इज ऑल्सो कॉल्ड स्नेल्स लॉ, आणि याला आपण स्नेल्स लॉ असं म्हणतो. अ रे इन्सिडेंट अलॉंग द नॉर्मल आय इज इक्वल टू 0. म्हणजे अ रे इन्सिडेंट अलॉंग द नॉर्मलवरती जी रे इन्सिडेंट असेल, म्हणजे सपोज नॉर्मलच जर इन्सिडेंट असेल, जसं की आता या ठिकाणी सपोज हे प्लेन आहे आणि या ठिकाणी इथूनच इन्सिडेंट रे असेल जी नॉर्मलवरतीच इन्क्लाइंड होत असेल, तर त्यावेळेस आय इज इक्वल टू 0 असतं. मग तिथे अँगल काय असणार आहे, 0 असणार आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स 0 असणार आहे, आणि इट गोज फॉरवर्ड इन द सेम डायरेक्शन. मग इथून हाच जर इन्सिडेंट रे असेल तर या ठिकाणी रिफ्लेक्टेड रे पण हाच असणार आहे, म्हणजे रिफ्लेक्टेड रे पण 0 असणार आहे, इन्सिडेंट रे पण 0 असणार आहे. ओके, त्याच्यानंतर आता आपण नेक्स्ट पेजवर येऊया. नेक्स्ट पेजवर या ठिकाणी सगळ्या सबस्टन्सचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सांगितलेले आहेत. आपण ते एकदा वाचून घेऊया. पहिल्यांदा आहे एअर, दॅट इज 1.003. नंतर आहे आईस, दॅट इज 1.31. वॉटर 1.33. अल्कोहोल 1.36. केरोसिन 1.39. फ्युज्ड क्वार्ट्स 1.46. टर्पेंटाईन ऑइल 1.47. बेन्झाईन 1.50. क्राउन ग्लास 1.52. रॉक सॉल्ट 1.54. कार्बन डायसल्फाइड 1.63. डेन्स फ्लिंट ग्लास 1.66. रबी 1.76. सॅफायर 1.76 आणि डायमंड 2.42. ओके, तर अशा प्रकारे सगळ्याचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की कशा प्रकारे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशावरती डिपेंड आहे, जसं की वेलोसिटीवरती डिपेंड आहे, आणि ते कसं दाखवायचं. तर लेट द वेलोसिटी ऑफ लाईट इन मीडियम 1. तर या ठिकाणी मीडियम 1 जे आहे तर ते एअर आहे. सो मीडियम 1मध्ये वेलोसिटी ऑफ लाईट विल बी V1. या ठिकाणी आपण घेणार आहोत लाईटची वेलोसिटी V1 घेणार आहोत. अँड इन मीडियम 2 ग्लास आहे, त्याच्यामध्ये आपण लाईटची वेलोसिटी V2 घेणार आहोत, असं की या ठिकाणी फिगर 1.6मध्ये आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम आहे ग्लास टू द फर्स्ट मीडियम आहे एअर. म्हणजेच या ठिकाणी लाईट रेची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजेच सेकंड मीडियमची फर्स्ट मीडियमशी आपण अशा प्रकारे 2 and 1 अशी लिहिणार आहोत. म्हणजे ह्याचा उच्चार आपण कसं करणार आहोत, द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रेस्पेक्ट टू द फर्स्ट मीडियम. तर या ठिकाणी इक्वल टू द रेशो ऑफ द वेलोसिटी ऑफ लाईट इन मीडियम 1 टू द मीडियम 2. ओके, सो या ठिकाणी तेच आपण लिहिताना कसं लिहिणार आहोत, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दॅट इज ऑफ सेकंड मीडियम विथ रेस्पेक्ट टू द फर्स्ट मीडियम इज इक्वल टू वेलोसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम अपॉन वेलोसिटी ऑफ लाईट इन सेकंड मीडियम. ओके, म्हणजेच V1 अपॉन V2 जे आपण या ठिकाणी सपोज केलं होतं तर ते म्हणजेच 2 and 1 म्हणजेच काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम इज रिस्पेक्ट विथ द फर्स्ट मीडियम इज इक्वल टू वेलोसिटी ऑफ लाईट इन मीडियम 1 आणि अपॉन वेलोसिटी ऑफ लाईट इन मीडियम 2. ओके, तर अशा प्रकारे आपण हे सांगणार आहोत. सिमिलरली द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 1 विथ रेस्पेक्ट टू द मीडियम 2 इज 1 and 2 इज इक्वल टू V2 अपॉन V1. आता इथे आपण काय बघितलं, सेकंड मीडियमची फर्स्ट मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, आणि या ठिकाणी आपण काय पाहणार आहोत, फर्स्ट मीडियमची सेकंड मीडियमशी. म्हणजेच या ठिकाणी हे काय आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम टू द सेकंड मीडियम विथ रेस्पेक्ट टू द सेकंड मीडियम इज इक्वल टू वेलोसिटी ऑफ लाईट इन द सेकंड मीडियम
अपॉन वेलोसिटी ऑफ लाईट इन त्याच्यानंतर इथे सांगितलेलं आहे इफ द फर्स्ट मीडियम इज व्हॅक्यूम, जर पहिला मीडियम हा व्हॅक्यूम असेल, व्हॅक्यूम म्हणजे काय, ज्या ठिकाणी हवा नाही आहे, वातावरण नाही आहे, जसं की स्पेसमध्ये आहे, तर त्या पद्धतीचं जर फर्स्ट मीडियम असेल देन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 इज ॲब्सल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर त्यावेळेस मीडियम 2ची जी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असते तर ती काय असते, ॲब्सल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असते अँड इज रिटन ॲज एन. ओके, जेव्हा फर्स्ट मीडियम व्हॅक्यूम असतो तेव्हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियमला आपण ॲब्सल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हणतो. त्याच्यानंतर इथे आपल्याला कॅन यू टेल यामध्ये एक प्रश्न विचारलेला आहे, इफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रेस्पेक्ट टू द फर्स्ट मीडियम इज 2n1 अशा प्रकारे आपण लिहितो, अँड दॅट ऑफ थर्ड मीडियम विथ रेस्पेक्ट टू द सेकंड मीडियम इज 3n2, देन व्हॉट अँड हाऊ मच इज 3n1. तर 3n1 हे किती असणार आहे, किती त्याचे व्हॅल्यू काय असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. तर 3n1 हे नेहमी द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम टू द फर्स्ट मीडियम मल्टिप्लाय बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ थर्ड मीडियम टू द सेकंड मीडियम अशा प्रकारे असतं. म्हणजे यांच्या व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन जेव्हा आपल्याला करू तेव्हा आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ थर्ड मीडियम विथ रेस्पेक्ट टू द फर्स्ट मीडियम मिळणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे रेअर आणि डेन्सर मीडियममध्ये कशा प्रकारे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट होत असतं. तर दोन प्रकारचे मीडियम असतात, एक तर रेअर असतं, एक तर डेन्सर असतं. आता या ठिकाणी 3 कंडिशन्सच्या आधारे आपण ते समजून घेणार आहोत. जेव्हा लाईट रेज रेअर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये जातात तर तेव्हा त्यांच्यामध्ये अशा प्रकारे बदल होतं, जसं की अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतं, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असतं. त्याच्यानंतर सेकंड याच्यामध्ये लाईट रेज जे आहेत तर ते डेन्सर मीडियमपासून रेअर मीडियमकडे जात आहेत, तर अशा वेळेस अँगल ऑफ इन्सिडन्स हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शनपेक्षा छोटा असतो. म्हणजे या ठिकाणी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा कसा असतो, ग्रेटर असतो अँगल ऑफ इन्सिडन्सपेक्षा. आणि जेव्हा रेअर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये लाईट रेज ट्रॅव्हल करतात, पण ते जेव्हा नॉर्मलच्या दिशेमध्ये असतात किंवा ते जेव्हा परपेंडिक्युलर असतात तर तेव्हा त्याची डायरेक्शन तशीच राहते, चेंज होत नाही. कारण या ठिकाणी अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू 0 असतं आणि त्याच्यामुळे अँगल ऑफ रिफ्लेक्शन पण 0 असतं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी लाईटची डायरेक्शन चेंज होत नाही. मग आता त्याच्यावर आधारित काही रूल्स आहेत जे आपण खाली पाहणार. आता या ठिकाणी या डायग्रामचं एक्सप्लेनेशन देण्यात आलेलं आहे जे आपण पाहणार आहोत. जसं की या ठिकाणी आहे when a light ray passes from a rare medium to a denser medium it bends towards the normal. म्हणजेच जेव्हा लाईट रे रेअर मीडियमकडून डेन्सर मीडियमकडे जातं तर तेव्हा लाईट रे कुठे बेंड होतं, नॉर्मलच्या दिशेने, म्हणजे नॉर्मलकडे जवळजवळ ते येत असतं. आणि जेव्हा लाईट रे पासेस फ्रॉम अ डेन्सर मीडियम टू अ रेअर मीडियम इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. आणि जेव्हा लाईट रे डेन्सरपासून रेअर मीडियमकडे जात असते तर तेव्हा ती नॉर्मलच्या लांब लांब जात असते. ओके, त्याच्यानंतर वेन अ लाईट रे इज इन्सिडेंट नॉर्मली ॲट द बाउंड्री बिटवीन 2 मीडिया इट डज नॉट चेंजेस इट्स डायरेक्शन अँड हेन्स डज नॉट गेट रिफ्रॅक्टेड. आणि जेव्हा लाईट रे जे आहे तर ते नॉर्मलच्याच दिशेमध्ये असेल तर त्याच्यामुळे त्याचं म्हणजे या ठिकाणी दोन्ही पण मीडियाच्या बाउंड्रीवरती ते असेल आणि जेव्हा ते नॉर्मलच्याच दिशेमध्ये असेल तर तेव्हा त्याचं डायरेक्शन चेंज होत नाही आणि ते रिफ्रॅक्ट पण होत नाही. आता डायरेक्शन चेंज नाही झालं तर रिफ्रॅक्ट होणारच नाही, कारण रिफ्रॅक्शनच असं आहे, त्यालाच आपण म्हणतो की जेव्हा लाईट रे स्वतःची डायरेक्शन चेंज करते तेव्हा त्याला आपण रिफ्रॅक्शन असं म्हणतो. पण या ठिकाणी लाईट रेचं स्वतःची डायरेक्शन चेंज करतच नसेल एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाताना तर ते रिफ्रॅक्शन होतच नाही, त्याच्यामुळे लाईट रे रिफ्रॅक्ट होत नाही. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत. नेक्स्ट आहे ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. ओके, आता ट्विंकलिंग ऑफ स्टार्स म्हणजे काय, ताऱ्यांचं लुकलुकलं. तुम्ही पाहिलं असेल की रात्री जेव्हा आपण आकाशामध्ये पाहतो तर तेव्हा तारे लुकलुकत असतात. मग असं आपल्याला का वाटतं तारे लुकलुकत आहेत, तर त्याच्यामागे पण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा याचाच इफेक्ट असतो. सो या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत ते आपण पाहूया. प्रश्न असा आहे की हॅव यू सीन अ मिरॅज. तुम्ही एक मिरॅज म्हणजे काय, मृगजळ. असं जेव्हा खूप जसं की वाळवंटामध्ये दिसतं मृगजळ, खूप जास्त तापमान असेल तेव्हा आपल्याला असं वाटतं समोर बघितल्यानंतर की पुढे पुढे पाणी आहे, पण आपण जसं पुढे जातो तसं पुढे पाणी नसतं, आपल्याला एक फक्त भासमय पाण्याची प्रतिमा दिसते, त्याला आपण मृगजळ असं म्हणतो. मग तुम्ही कधी मृगजळ पाहिला आहे का,
विच इज ॲन इल्युजन ऑफ द ॲपिरियन्स ऑफ वॉटर ऑन अ हॉट रोड ऑर इन अ डेझर्ट. आणि ते काय आहे, भासमय, पाण्याची एक भासमय प्रतिमा आहे जे आपण वाळवंटामध्ये आणि खूप गरम रस्ता असेल, गरम मार्ग असेल, म्हणजे खूप उष्णता असेल त्या ठिकाणी पाहू शकतो. त्याच्यानंतर पुढे प्रश्न आहे की हॅव यू सीन द ऑब्जेक्ट्स बियॉन्ड अँड अबोव अ होली फायर ॲपियर टू बी शेकिंग आणि व्हाय डज दिस हॅपन. मग तुम्ही असं पाहिलेलं आहे का की जेव्हा होळीची आग पेटवली जाते तर तेव्हा त्याच्या मागे असणारे जे ऑब्जेक्ट असतात तर ते हलतात, ते तुम्ही पाहिले आहे का. होळीची कशाला, घरामध्ये जरी आपण गॅस पेटवला तरी गॅसच्या मागे जे काय असेल ते आपल्याला हलताना दिसतं. मग असं का होतं, याचं रिझन काय आहे, तर या ठिकाणी रिझन आपल्याला खाली सांगितलेलं आहे. लोकल ॲटमॉस्फिअर कंडिशन्स, पहिलं आपण मृगजळचं रिझन बघणार आहोत आणि मग आपण नेक्स्ट क्वेश्चनचं रिझन बघणार आहोत. लोकल ॲटमॉस्फेरिक कंडिशन affect the refraction of light to some extent. In both the examples above, the light near the hot road or desert surface and near the holy flames is hot and hence rarer than air above it. The refractive index of air keeps increasing as we go to increasing heights. In the first case above, the direction of light rays coming from a distance keeps changing according to the law of refraction. आता या ठिकाणी मिराजची प्रतिमा दाखवलेली आहे की कशाप्रकारे मिराज घडत असतं. सो आपल्याला या पॅराग्राफमध्ये काय सांगितलं होतं की हा एक लोकल ॲटमॉस्फेरिक कंडिशन आहे ज्याच्यावरती रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा इफेक्ट पडत असतो. आता पहिल्या आणि दुसऱ्या या दोन्ही पण एक्झाम्पलमध्ये, म्हणजे मिराजच्या एक्झाम्पलमध्ये आणि त्याचबरोबर त्या होळीच्या फायरच्या एक्झाम्पलमध्ये, दोन्ही पण एक्झाम्पल्समध्ये आपल्याला रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा इफेक्ट पाहायला मिळतो आहे. द एअर नियर द हॉट रोड, म्हणजे हॉट रोडच्या भोवती किंवा डेझर्टच्या भोवती जी काही एअर असते, जी काही हवा असते तर ती, आणि त्याचबरोबर होळीच्या आगीच्या भोवती जी काही हॉट एअर असते तर ती, ही काय असते, खूप रेअर असते. इट इज रेअर एअर. आपण हे भूगोलामध्ये पण पाहिलं आहे की ही जी एअर असते, जी गरम हवा असते तर ती कशी असते, गरम हवा एकदम हलकी असते, तिचा दाब कसा असतो, कमी असतो. So the refractive index of air keeps increasing as we go to increasing heights. आणि जसं आपण जास्त इन्क्रीजिंग हाईट्स म्हणजे जास्त असं वर जाऊ तसं त्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाढत जातो. इन द फर्स्ट केस अबव, द डायरेक्शन ऑफ लाईट रेज कमिंग फ्रॉम अ डिस्टन्स कीप्स चेंजिंग अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. आणि आता या ठिकाणी काय होतं आहे की इकडून जे आहे ते हॉट एअर वाहते, कोल्ड एअर वाहते, आणि हॉट एअर आणि कोल्ड एअर यांच्यामध्ये सतत चेंज होते, डायरेक्शनमध्ये चेंज होते. म्हणजे हॉट एअर कसं आहे, रेअर मीडियम आहे, कोल्ड एअर डेन्सर मीडियम आहे. मग डायरेक्शन काय होते, या ठिकाणी लाईटची चेंज होत राहते सतत, आणि डायरेक्शन चेंज होत असल्यामुळे त्या ठिकाणी रिफ्रॅक्शन ऑफ लाईट घडून येतं. आणि जी कुठली पण वस्तू असेल तर तिची प्रतिमा आपल्याला खाली तशाप्रमाणे दिसते. म्हणजे हॉट एअर आणि कोल्ड एअर याच्यामुळे लाईट रेज याच्या डायरेक्शनमध्ये चेंज होते आणि त्याच्यामुळे त्याची इथे जी काही ऑब्जेक्ट आहे तर त्याची प्रतिमा आपल्याला उलटी खाली दिसू लागते. आणि प्रतिमा उलटी दिसत असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की खाली पाणीच आहे, अशी एक भासमय तिथे स्थिती निर्माण होते. तर तेच आहे मृगजळ किंवा मिराज. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की याच्यामुळेच इथेच आपल्याला लॉज ऑफ रिफ्रॅक्शनचे ही इन्सिडन्स पण लॉज ऑफ रिफ्रॅक्शनच्या आधारेच घडून येतं. The light rays coming from a distant object appears to be coming from the image of the object inside the ground as shown in figure 6.5. मग आता या ठिकाणी जे लाईट रेज आहेत जे लांबून येत असतात तर ते आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी जमिनीच्याच इथून येत आहेत, म्हणजे जमिनीमधूनच आपल्यापर्यंत पोहोचतात. तिथं जो बघणारा आहे त्याला काय वाटतं की या ठिकाणीच इथूनच लाईट आपल्याकडे पोहोचते असं त्याला वाटतं. म्हणूनच त्याला असं वाटतं की खाली पण एक झाड आहे की काय, खाली पण एक झाडाचं इमेज आहे की काय, असं एक तिथे तयार होतं. त्याच्यानंतर याला असं आपण मिराज असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढे आहे इन द सेकंड एक्झाम्पल. दुसऱ्या एक्झाममध्ये काय सांगितलेलं आहे की आपल्याला काय सांगितलं होतं की होळीची आग पेटवलेली आहे आणि त्याच्या मागे असणारे ऑब्जेक्ट्स आपल्याला हलताना दिसतात. मग असं का होतं, तर इन द सेकंड एक्झाम्पल द डायरेक्शन ऑफ द लाईट रेज कमिंग फ्रॉम ऑब्जेक्ट्स बियॉन्ड द होली फायर चेंजेस ड्यू टू चेंजिंग इन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अबव द फायर अँड थस द ऑब्जेक्ट ॲपियर्स टू बी मुव्हिंग. आता सपोज की या ठिकाणी होळीची आग लागलेली आहे, ही होळी आहे अशी ती पेटवलेली आहे
आणि होळीची आग इथे आहे, हे धूर वगैरे निघत आहेत. मग या ठिकाणी जी हवा असणार आहे तर ती कशी असणार आहे, गरम असणार आहे. ओके, आता होळीची आग इथे पेटवलेली आहे, मग त्याच्यावरची हवा कशी असणार आहे, गरम असणार आहे. आणि गरम हवा कशी असते, रेअर मीडियम आहे. ओके, मग जेव्हा या ठिकाणी लाईट रेज येत असणार, म्हणजे याच्या मागे होळीच्या मागे असणारे ते ऑब्जेक्ट्स आहेत त्यांच्याकडून जेव्हा लाईट रेज येत असणार तर तेव्हा ते काय होणार आहे, इथे गरम हवेमधून म्हणजे रेअर मीडियममधून ते काय होणार आहेत, डेन्सर मीडियममध्ये येणार आहेत. आणि रेअर मीडियममधून ते डेन्सर मीडियममध्ये येत असल्यामुळे त्यांचं जे डायरेक्शन आहे लाईट रेजचं ते चेंज होणार आहे. आणि डायरेक्शन चेंज झाल्यामुळे आपल्याला हे ज्या या ठिकाणी ऑब्जेक्ट्स आहेत तर ते हलताना दिसून येतात. ओके, होळीच्या आगीच्या मागे जे ऑब्जेक्ट्स आहेत तर ते आपल्याला हलताना दिसून येतात. तर याच्या मागे सगळ्या मागे हेच कारण आहे की रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्याच्यानंतर पुढे आपण पाहतोय की तारे का लुकलुकतात किंवा आपल्याला ग्रह का लुकलुकताना दिसत नाही, फक्त तारेच का लुकलुकताना दिसतात. इफेक्ट ऑफ ॲटमॉस्फेरिक कंडिशन ऑन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट कॅन बी सीन इन द ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. ॲटमॉस्फेरिक कंडिशनवरती रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा आपल्याला इफेक्ट पाहायला मिळतो आणि त्यामुळेच आपल्याला तारे लुकलुकताना दिसतात. स्टार्स आर सेल्फ ल्युमिनिस. स्टार्स कशा आहेत, स्वयंप्रकाशी आहेत. स्टार्सचा स्वतःचा प्रकाश असतो, जसा की सन हा एक स्टार आहे, त्याचा स्वतःचा प्रकाश आहे म्हणजे ते स्वयंप्रकाशित असतात. अँड कॅन बी सीन ॲट नाईट इन द एब्झन्स ऑफ सनलाईट. आणि रात्री सूर्याचं प्रकाश नसतो, सनलाईट नसते आणि त्याच्यामुळे आपण तारे रात्री पाहू शकतो. दे ॲपियर टू बी पॉईंट सोर्सेस बिकॉज ऑफ देअर बिईंग ऑफ अ व्हेरी लार्ज डिस्टन्स फ्रॉम अस. आणि आपल्याला ते एका छोट्याशा बिंदूप्रमाणे दिसतात. जेव्हा तुम्ही तारे आकाशातले पाहता तेव्हा तुम्हाला फक्त एक बिंदूप्रमाणे आहेत असं दिसतं. का बिंदूप्रमाणे दिसतं, तर ते आपल्यापासून खूप खूप लांब अंतरावर आहेत आणि ते खूप लांब अंतरावर असल्यामुळेच आपल्याला ते एका पॉईंटप्रमाणेच दिसतात. त्याच्यानंतर पुढे आहे as the density of air increases with lowering height above the surface of the earth, the refractive index also increases. आता तुम्हाला माहिती आहे की अर्थच्या वरती म्हणजे अर्थच्या भोवती काय आहेत, ॲटमॉस्फेरिक लेयर आहेत, तपांबर आहे, सीतांबर आहे. ओके, तर हे सगळे जे लेयर्स आहेत, अर्थचे लेयर्स जे आहेत, अर्थच्या भोवती जे ॲटमॉस्फेरिक लेयर्स आहेत, अर्थच्या भोवती असणारे जे ॲटमॉस्फेरिक लेयर्स आहेत, तर या ॲटमॉस्फेरिक लेयर्समध्ये प्रत्येकाची जी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, प्रत्येकाची जी डेन्स किंवा रेअर मीडियम्स आहेत तर ते प्रत्येक वेगवेगळे आहेत. डेन्सर रेअर मीडियमपासून डेन्सर मीडियमकडे लाईट रेज जे असतात तर ते स्टारपासून येणारे ट्रॅव्हल करत असतात. ओके, सो सनलाईट जे असतं तर ते रेअर मीडियमकडून म्हणजे या ठिकाणी रेअर मीडियमकडून येत असते डेन्सर मीडियमकडे. आणि या ठिकाणी अर्थच्या भोवती खूप सारे ॲटमॉस्फेरिक लेयर्स आहेत, त्यांची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगवेगळी आहे आणि त्याच्यामुळे इथे स्टारपासून जे काही लाईट रेज येत असतात तर ते येताना आता इथून ते येताना पहिल्यांदा तर स्ट्रेट येणार, परत इथे ते रेअर मीडियम टू डेन्सर मीडियमकडे येतात, त्यांची डायरेक्शन चेंज होणार. ओके, त्याच्यानंतर परत थोडी डायरेक्शन चेंज होणार. आता इथे डेन्सरपासून परत पुढे जातात, तर असं करत 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 ते डायरेक्शन चेंज करत 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 ते आपल्याला लुकलुकताना हलताना दिसून येतात. जसं की या ठिकाणी इन्क्रीजिंग खाली जसं आपण खाली जाऊ तसं काय आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे. मग स्टार या ठिकाणी असेल तरी ते येताना आपल्याकडे हळूहळू असं करत येत असताना आपल्याला ते इथे आहे असं दिसतं. मग ते कधी इथे दिसतं, कधी इथे दिसतं. मग ज्याप्रमाणे ॲटमॉस्फेरिक लेयर्समध्ये बदल होत जातात त्याप्रमाणे आपल्याला ते स्टार्स दिसून येत असतात. ओके, मग त्यांची हालचाल आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे तारे लुकलुकताना दिसतात, स्टार्स लुकलुकताना दिसतात किंवा ट्विंकल करताना दिसतात. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार्स. त्याच्यानंतर धिस मेक्स द स्टार अपियर टू बी हायर इन द स्काय ॲज कम्पेअर टू इट्स ॲक्च्युअल पोझिशन ॲज शोन इन फिगर 6.6. मग याच्यामुळेच काय होतं की तारे ज्या ठिकाणी आहेत त्याच्यापेक्षा थोडे लांब दिसतात आपल्याला किंवा थोडे हायर पोझिशनवर दिसतात. याच्यामुळेच कारण त्याची डायरेक्शन लाईट रेची डायरेक्शन काय असते, चेंज होत असते. सो त्याच्यामुळे आपल्याला तारे थोडे वेगळ्या डिस्टन्सवरती पाहायला मिळतात. द ॲपरंट पोझिशन ऑफ द स्टार्स कीप्स चेंजिंग. आणि स्टारची जी ॲपरंट पोझिशन आहे म्हणजे ज्या ठिकाणी स्टार्स ॲक्च्युअल आपल्याला पाहायला मिळतात, ॲक्च्युअल ज्या ठिकाणी आपल्याला ते ॲपेअर झालेले पाहायला मिळतात तरी नेहमी चेंज होत असते. कारण लाईट रेज येत असताना त्यांच्यामध्ये रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम येणार, त्यांची डायरेक्शन चेंज होणार आणि त्याच्यामुळे ॲपेरंट पोझिशन ऑफ स्टार्स ऑलवेज चेंजेस. त्याच्यानंतर धिस इज बिकॉज ऑफ द मोशन ऑफ ॲटमॉस्फेरिक एअर अँड चेंजिंग एअर डेन्सिटी अँड टेम्परेचर. आणि हे कशामुळे घडून येतं, तर ॲटमॉस्फेअरमध्ये जी एअर आहे तर त्या एअरची डेन्सिटी, त्याचं टेम्परेचर चेंज होत असतं. टेम्परेचर तर सारखंच चेंज होत असतं. टेम्परेचर चेंज होत असल्यामुळे एअरची डेन्सिटी चेंज होत असते. रेअर मीडियम, डेन्सर मीडियम याच्यामध्ये फरक पडत असतो. सो बिकॉज ऑफ दिस द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर कीप्स चेंजिंग कंटिन्युअसली. आणि याच्यामुळेच जर त्याच्यामध्ये जर
एअरच्या डेन्सिटीमध्ये फरक होत असेल, टेम्परेचरमध्ये फरक होत असेल, तर त्याचा रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स पण बदलत जाणार आहे. सो देअरफॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर कीप्स चेंजिंग कंटिन्युअसली. बिकॉज ऑफ दिस चेंज द पोझिशन अँड ब्राईटनेस ऑफ द स्टार कीप चेंजिंग कंटिन्युअसली. आणि याच्यामुळेच स्टारचं जे पोझिशन आहे किंवा जे ब्राईटनेस आहे तर ते काय होतं, असं सारखं चेंज होत असतं. आणि द स्टार ॲपियर्स टू बी ट्विंकलिंग, आणि त्याच्यामुळे स्टार आपल्याला ट्विंकल करताना दिसायला मिळतात. तर अशा प्रकारे इथे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे की जर आपल्याला स्टार्स ट्विंकल करताना पाहायला मिळतात तर आपल्याला मग प्लॅनेट्स का नाही ट्विंकल करताना पाहायला मिळत. सो वी डू नॉट सी ट्विंकलिंग ऑफ प्लॅनेट्स. का नाही पाहू शकत, तर दिस इज बिकॉज प्लॅनेट्स आर मच क्लोजर टू अस ॲज कम्पेअर टू स्टार्स. प्लॅनेट्स कसे आहेत, आपल्या जवळ आहेत, ॲज कम्पेअर टू स्टार्स ते आपल्या जवळ आहेत, थोडे जवळ आहेत. ओके, दे देअरफॉर डू नॉट ॲपियर ॲज पॉईंट सोर्स, आणि त्याच्यामुळे ते आपल्याला एक पॉईंट किंवा एक ठिपका असल्याप्रमाणे दिसत नाहीत. जसं की आपल्याला स्टार्स एक ठिपका असल्याप्रमाणे दिसतात, तसं ते जे प्लॅनेट्स आहेत तर ते ठिपका असल्याप्रमाणे दिसत नाहीत. परंतु ते कसं दिसतात, तर ते कलेक्शन ऑफ स्टार्स म्हणजे कलेक्शन ऑफ पॉईंट्स. ओके, कलेक्शन ऑफ पॉईंट्स किंवा जे असे सगळे पॉईंट्स एकत्र आहेत असं ते आपल्याला दिसतात, आणि त्याच्यामुळे ते कसे आहेत, एक पॉईंट सोर्स नाही आहेत. Because of changes in atmospheric refractive index, the position as well as the brightness of individual point source changes, but the average position and total average brightness remains unchanged and planets do not twinkle. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की जे ग्रह आहेत ते कसे आहेत, ॲज कम्पॅरेटिव्ह टू स्टार्स ते आपले थोडेसे जवळ आहेत, आणि ते जवळ असल्यामुळे ते आपल्याला एका पॉईंट सोर्सप्रमाणे नाही दिसत, तर ते कलेक्शन ऑफ पॉईंट्स म्हणजे जसं की खूप सारे कलेक्शन आहे पॉईंट्सचं, अशा प्रकारे ते आपल्याला पाहायला मिळतात. ओके, तर त्यांचं ते अशा प्रकारे कलेक्शन ऑफ पॉईंट्स अशा प्रकारे ते पाहायला मिळत असल्यामुळे काय होतं की जरी लाईट रेज आपल्याकडे येत असताना ॲटमॉस्फेरिक चेंजेसमुळे त्यांचा जरी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज झाला तरीही आपल्याला काय एका पॉईंटची पोझिशन चेंज झालेली दिसणार नाही, कारण हे काय कलेक्शन ऑफ पॉईंट्स आहेत. मग ह्याची जरी चेंज झाली तरी याची राहणारच आहे. त्याच्यामुळे प्लॅनेटमध्ये ब्राईटनेस हा एव्हरेज ब्राईटनेस जो आहे प्लॅनेटचा तर तो कंटिन्यू राहतो, त्याची पोझिशन पण कंटिन्यू राहते. त्याच्यामुळे प्लॅनेट्स आपल्याला ट्विंकल करताना पाहायला मिळत नाहीत, कारण प्लॅनेटकडे स्वतःचा प्रकाश नाही आहे, ते स्वयंप्रकाशित नाही आहेत, ते ताऱ्यांच्या म्हणजे स्टारच्या प्रकाशावरतीच त्यांचा प्रकाश अवलंबून आहे. आणि त्याचबरोबर ते एक पॉईंट सोर्समध्ये पण नाही आहेत, कारण ते आपल्या जवळ असतात, थोडे जवळ म्हणजे जवळ नाहीत, ॲज कम्पॅरेटिव्ह टू स्टार्स ते आपल्या जवळ असतात. त्याच्यानंतर एक तुम्ही रोजचा बघत असाल तो इन्सिडन्स आहे, जसं की या ठिकाणी सांगितलेलं आहे, बाय सनराईज वी मीन द ॲपिरियन्स ऑफ द सन अबोव द हॉरिझन. जेव्हा सनराईज होत असतं, जेव्हा सूर्योदय होत असतं, तेव्हा आपण म्हणतो की सूर्य कुठे येतो, क्षितिजावर येतो. क्षितिज म्हणजेच हॉरिझन. हॉरिझन म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी एक अशी लाईन तयार होते जिथे आपण जर बघितलं असेल समुद्राच्या काठावर जेव्हा आपण जातो तर तेव्हा जिथे आकाश आणि समुद्र यांना जोडणारी म्हणजे हे या ठिकाणी मिळतात अशी एक लाईन असते, तर त्याला आपण म्हणतो होरायझन किंवा क्षितिज. तर क्षितिजावरती सूर्य दिसतो असं आपण म्हणतो. बट वेन द सन इज समवट बिलो द हॉरिझन, बट जेव्हा सूर्य हॉरिझनच्या थोडासा खाली असेल, म्हणजे अजून आकाशामध्ये नाही आहे, तो थोडासा हॉरिझनच्या खाली आहे, म्हणजे समुद्रामध्ये नाही आहे, हे समुद्र एक्झाम्पल वेगळं होतं. ओके, तर या ठिकाणी सूर्य जेव्हा आकाशाच्या थोडासा खाली आहे तर तेव्हा इट लाईट रेज आर एबल टू रीच अस, तर तेव्हा त्याचे लाईट रेज आपल्यापर्यंत पोहोचतात. का, तर ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे पृथ्वीच्या सभोवताली खूप सारे ॲटमॉस्फेरिक लेयर्स आहेत, तर ह्याचे जे लाईट रेज आहेत सूर्याचे तर ते खूप प्रखर असतात, ते येते त्याचे डायरेक्शन चेंज होते आणि ते आपल्याला ऑलरेडी वरती पाहायला मिळतात, म्हणजे अशाची डायरेक्शन चेंज होणार आणि ते आपल्याला या ठिकाणी आधीच तो सूर्य उगवण्याआधीच आपल्याला तो थोडासा 2 मिनटं आधी पाहायला मिळतो. इट्स लाईट रेज आर एबल टू रीच अस अमंग अ कर्व्ड पाथ ड्यू टू द रिफ्रॅक्शन थ्रू अर्थ्स ॲटमॉस्फिअर ॲज शोन इन फिगर 6.7. जसं की या ठिकाणी 6.7मध्ये आपल्याला दाखवलेलं आहे, 6.7मध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की या ठिकाणी हे जे काय आहे हे होरायझन आहे. ओके, तर आता होरायझनच्या खाली इथे सूर्य आहे आणि आपण कुठे आहोत, आपण इथे उभे आहोत. मग आता आपल्याला काय होते की सूर्य तर अजून उगवायचं आहे, पण त्याचे जे लाईट रेज आहेत ते येत असताना हळूहळू या ॲटमॉस्फेरिक लेयर्समुळे ते कर्व होतात आणि आपल्याला ते आधीच पाहायला मिळतात की सूर्य या ठिकाणी उगवलेला आहे. 2 मिनटं आधीच आपल्याला सूर्याची ॲपेरंट पोझिशन या ठिकाणी पाहायला मिळते. ओके, ॲक्च्युली सूर्य कुठे असतो, हॉरायझनच्या अजून खाली असतो, अजून तो उगवायचा असतो, बट त्याच्या रिफ्रॅक्शन ऑफ लाईटच्या इफेक्टमुळे आपल्याला तो आधीच 2 मिनटं वरती आलेला पाहायला मिळतो. Thus we see the sun even before it emerges above the horizon, and same thing happens at the sunset
अँड वी कीप सीईंग द सन फॉर अ शॉर्ट वाईल इवन आफ्टर इट गोज बिलो द होरायझन. आणि अशाच पद्धतीचा इन्सिडन्स घडत असतो जेव्हा सूर्यास्त होतो. जेव्हा सूर्य अस्ताला जातो तेव्हा तो इथेच असतो, म्हणजे तो इथून जेव्हा खाली जाणार, म्हणजे जेव्हा त्याचा अस्त होणार, जेव्हा तो होरायझनमध्ये जाणार, तर तेव्हा पण आपल्याला थोडा काळ सूर्य वरती दिसत असतो, म्हणजे आपल्याला होरायझनवरती आहे असं वाटतं, बट ॲक्च्युअली तो होरायझनच्या खाली गेलेला असतो. तर अशा प्रकारे हे सगळे कशामुळे घडून येतं आहे, तर हे सगळं रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे घडून येतं आहे. त्याच्यानंतर डिस्पर्जन ऑफ लाईट, त्याच्यानंतर रेनबो फॉर्मेशन जे आहे किंवा पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हे आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत. आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.